नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी विलास खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्र, आज रात्री 28 तारखेला रात्री देखील आज थोडाफार प्रत्येक जिल्ह्यामध्ये नॉर्मल पाऊस राहणार आहे. पाऊस हा आज रात्री फक्त काही जिल्ह्यांमध्ये थोडा जोरदार पाऊस राहू शकतो. कारण नंदुरबार या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अ, ढगाचा जमाव झालेला आहे. तसेच बाकी ठिकाणी पाहिलं तर नांदेड, लातूर साईडला देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई किनारपट्टी, रत्नागिरी या भागामध्ये एकदम खूप अशी पावसाचे ढग तयार झाले आहेत. त्या ठिकाणी देखील रात्री हा पाऊस होऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, परंतु हा पावसाचा जमाव हा सध्या जवळ-जवळ 29 तारखेला पाहिला असता महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यात 29 तारखेला पावसाचा जमाव झालेला आहे. म्हणजे ढगाचा जमाव झाला आहे. त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 29 तारखेला पाऊस पडू शकतो. कारण हा पाऊस तसेच 30 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी अ, ढगाची जमा झालेला आहे आणि हा पाऊस जवळ-जवळ तर शेतकरी मित्रांनो, 29 तारखेला जवळपास महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये एकदम ढगाळ असे वातावरण राहणार. काही ठिकाणी 60% ते 70% तर काही ठिकाणी 50%, काही ठिकाणी 99% असे ढगाळ वातावरण राहणार आहे. परंतु त्या ठिकाणी पाऊस पडणंच असं नाही, वातावरण खूप ढगाळ राहत आहे. फक्त हा पाऊस शेतकरी मित्रांनो 12 वाजेपर्यंत मुंबई किनारपट्टी, कोल्हापूर, नाशिकच्या काही भागामध्येच फक्त पावसाचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये अमरावती असेल, तसेच मराठवाडा, विदर्भात देखील खूप असे जवळपास 100% ढगाळ असे वातावरण राहणार आहे 29 तारखेला 12च्या टायमाला आणि हा पाऊस परत 2 वाजल्यापासून विदर्भ साईडला नागपूर, भंडारा, तसेच अमरावती, अकोला या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच जळगावला देखील पाऊस राहील. बळवंतपूरला जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे 2च्या टायमाला आणि नंदुरबार, मालेगाव या ठिकाणी देखील अतिजोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नंदुरबारच्या आणि मालेगावच्या मध्ये. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, बुलढाणा या भागामध्ये देखील 29 तारखेला पावसाची शक्यता आहे आणि सातारा, बारामती, तसेच नाशिक, मुंबई, पालघर, चिपळूण, रत्नागिरी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस 29 तारखेला राहणार आहे. तसेच 4च्या टायमाला लातूर, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अहिल्यानगर या भागामध्ये एकदम सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील आणि बीड, केज, कळंब या भागामध्ये देखील पाऊस राहील. परंतु बीड जिल्ह्यामध्ये एकदम 100% असे ते 80% जवळपास ढगाळ वातावरण राहणार आहे 4 वाजेपर्यंत आणि 4 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच 5-6च्या टायमाला बीड, अहिल्यानगर, बार्शी, बारामती, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उदगीर पूर्ण भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस जवळपास 29 तारखेला महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यात हा पाऊस 6च्या टायमाला सर्वसाधारण ते जोरदार पडण्यास सुरुवात होणार आहे. 6 वाजता जवळ-जवळ 6च्या टायमाला हा पाऊस महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. काही ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे आणि काही ठिकाणी सर्वसाधारण पाऊस राहील. जवळपास हा विदर्भ, मराठवाडा, तसेच मध्य महाराष्ट्र आणि मुंबई, कोकण या पूर्ण भागामध्ये 29 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये मुसळधार देखील राहू शकतो आणि हा पाऊस आणि रात्रीच्या टायमाला देखील मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, जालना, तसेच वाशिम, नांदेड, लातूर, केज या भागामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि परत 1 वाजेपर्यंत 1च्या टायमाला वातावरण ढगाळ राहील 30 तारखेला आणि 30 तारखेला शेतकरी मित्र 3च्या टायमाला अहिल्यानगर, पाटोदा, बीड, तसेच माजलगाव, अंबेजोगाई, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, तसेच पैठण या सर्व भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा 30 तारखेला देखील राहील आणि मुंबई किनारपट्टी, नाशिक, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहील आणि हा खास करून सांगा म्हणजे शेतकरी मित्रांनो 29 ते 30 या तारखांना सर्वसाधारण ते जोरदार जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे
पूर्ण पेरण्या ह्या 2 दिवसामध्ये पूर्ण पेरणी लायक असा पाऊस राहणार आहे. विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे जास्त राहण्याची शक्यता आहे. विदर्भ साईडला अकोला, अमरावती, यवतमाळ तसेच नागपूर, हिंगणघाट या पूर्ण वाशिम या पूर्ण भागामध्ये सर्वसाधारण ते एकदम जोरदार पाऊस असा राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 30 जून ते 1 जूनच्या टायमाला 30 जून ते 1 जुलै या दरम्यान पावसाचे प्रमाण कसे राहील, कोणत्या भागामध्ये कसा पाऊस राहील, कारण रोजची रोज ताजी अपडेट आल्यानंतरच आपणास ॲक्युरेट असा अंदाज निघतो. तरी शेतकरी मित्र, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.